कालपर्यंत शांत होती. का होती तर एक महिला काय म्हणते, कारण शेवटी महिलेच्या म्हणण्याला पण, परंतु ही जी मुलगी आहे सून, ती आता सपशेल खोटं बोलते असं माझा रिअली. का ती नवऱ्याबरोबर 8 ते 9 वेळा परदेशी वाऱ्या झालेत. त्यांच्या लग्नाला काहीतरी 8 ते 9 वर्ष होत आली आहे. आणि इतका म्हणजे त्यांच्या इंटरनल काय असेल, ही क्षमता आहे नाही आहे हे कळायला तुला 8 वर्ष लागली. त्याच्यामुळे मला वाटतं जे कायदे कानून केलेत, जे खरंच पीडित आहेत त्यांना न्याय अशामुळे विलंब होऊ शकतो. आणि जो वकील आहे तो स्पष्ट फोटोत किंवा त्याचा संपूर्ण डाटा तो भाजपचा पदाधिकारी आहे. मग हा डाव नाही का? एखाद्या कुटुंब वत्सल माणसाला म्हणजे सासू सासरे यांना तुम्ही आयुष्यातून उठवणार असाल, ही गोष्ट मला वाटतं कायद्यामध्ये आहे. मी त्याच्यावर भाष्य नाही करणार. ती सेपरेशन 23लाच झाली आहे. 23, 24, 25, 26 का उजाडलं? त्याच्या आधी एकत्र होते. त्यांच्याकडे सगळे फोटोग्राफ्स आहेत की 8-8 परदेशी वाऱ्या होत्या. बरं ते काय 2 दिवसाच्या 4 नाही, चांगले 15-15, 20. त्यामुळे थोडा या गोष्टीवर खरंच मुख्यमंत्र्यांनी प्रकाशझोत टाकलाच पाहिजे. आणि हाकणा या पद्धतीने, कारण तिची आई सांगते की आम्ही जातो तो बुवा ह्यांच्याकडे. मुळात ह्याच्यावरती काय म्हणजे मग तुम्ही पण एक स्त्री होता ना, का नाही तेव्हाच कडाडून विरोध केला? काय असतं, म्हातारी मेलेल्याचं दुःख नाही, काळ सुकावतो. त्यामुळे मला वाटतं याच्यावरती सखोल खरंच चौकशी करा आणि जे दोषी आढळतील, मग मुलगी का असेना म्हणजे कोणी, त्यांच्यावर तुम्ही करा ना. पण अशी बदनामी इतक्या वर्षानंतर होते आहे आणि त्याच्यावरती मुख्यमंत्री म्हणून किंवा महिला बालकल्याणच्या ज्या मंत्री महोदय आहेत, कळलं का, नीलमताई उडी उगाच घालतायत. त्यांना ते आता काय त्यांचं इप्सित साध्य नाही झालंय, दाखवायचं. पण मला वाटतं याच्यावरती फार सखोल अभ्यास, सखोल कायदेशीर बाबी तपासल्या पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.